रामकृष्णारी मी महेश महाराज वेरुळकर. रामकृष्णारी मी मुक्ताई महाराज वेरुळकर. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळू सर्वांना प्रगतीच्या वाटेवरचा प्रकाश. असा साजरा हो आपला दिवाळी सण खास. एक दिवा लावू जिजाऊंच्या चरणी, एक दिवा लावू छत्रपती शिवरायांच्या चरणी, एक दिवा लावू छत्रपती शंभूराजांच्या चरणी. आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या AW म्हणजे आकाशित मास्टर्स यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. आज आपल्यासोबत एक वारकरी कपल आहे आणि आज दिवाळी विशेष आहे. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि आता जास्त वेळ लावण्यापेक्षा चला सुरू करूया डायरेक्ट. तर तुम्हा दोघांचंही सर्वांच्या वतीने स्वागत आहे. सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा. कसे आहात? एकदम मजेत. तर पहिली शंका जी माझी आहे ती तुम्हा दोघांसाठी आहे की दरवर्षीच्या दिवाळीमध्ये आणि या वर्षीच्या दिवाळीमध्ये काय विशेष आहे बरं? विशेष इथून मागची दिवाळी सिंगल होती, आता दोघं एकत्र आहोत. हे फार मोठं विशेष आहे. अगदीच बरोबर आहे. तर आता मूळ प्रश्नाकडे येतोय मी की तुम्हा दोघांच्याही पारमार्थिक आयुष्याची सुरुवात कशी झाली? नेमकं पारमार्थात दोघंही कसे आले तुम्ही? माझी परमार्थाची सुरुवात तसं पाहिलं तर आमच्या घरामध्ये फार पिढ्यांपासून परमार्थ चालत आलेला आहे. माझी पणजी आप्पेगावला राहत होते त्यावेळेस. माझी पणजी असं सांगतात की तिच्याकडे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती होत्या, छोट्या छोट्या मूर्ती होत्या, अशा एवढ्या मापाच्या असतील. आणि गावकऱ्यांनी ठरवलं की छान मूर्ती आहेत, या मंदिरामध्ये आपण बसू. आणि मग गावकऱ्यांनी वाजत गाजत त्या मूर्ती मंदिरामध्ये नेल्या. पण झालं काय, त्या मूर्ती रात्री परत घरामध्ये आल्या, ऑटोमॅटिक आल्या. असं दोनदा झालं. बरेचसे गावकरी त्याला साक्षी आहेत. मी पाहिलेलं नव्हतं, मी त्यावेळेस नव्हतेच. आप्पेगाव वैजापूर तालुक्यामध्ये आहे. आप्पेगाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. श्री क्षेत्र पैठणचं आप्पेगाव नाही, हे दुसरं आप्पेगाव आहे. हां. आणि मग 2 वेळा असं झाल्यानंतर आजीने पणजीने स्वतः सांगितलं, अरे बाबांनो तुम्ही जा आता. आणि मग तिने स्वतः हाताने वाजत गाजत त्या मूर्ती त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवल्या. आणि मग त्या मूर्ती परत माघारी आल्या नाही. पण त्या ठिकाणी एक चिमणा आणि चिमणी बरेच महिने होते, बरेच दिवस होते. असा हा पणजीपर्यंत परमार्थ. पणजी आणि माझी आजी सुद्धा फार परमार्थित होती. आजी रोज 50,000 जप करायची डेली. 50,000 जप केल्याशिवाय झोपत सुद्धा नव्हती. आळंदी, पंढरपूर 4-4 महिने अशा तीर्थक्षेत्र ठिकाणी ती राहायची. आजोबा आजी दोघे पण. आणि आजींचा हा परमार्थ माझे चुलते ब्रह्मचारी बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक ज्यांनी मला घडवलं, त्यांनी काही वर्ष वृंदावनला राहून, स्वतः इंजिनियर आहेत परंतु ते इंजिनिअरिंग सोडून सुद्धा त्यांनी स्वतः परमार्थामध्ये शिकण्यासाठी काही वर्ष वृंदावनला राहिले, काही वर्ष आळंदीला राहिले. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा त्यांचा नंबर आलेला आहे त्या काळामध्ये, जोग महाराजांच्या. असं त्यांनी तो परमार्थ सुरू केला. आणि मग त्यांनी खूप मोठी संस्था सुरू केली. 250, 300, 400 विद्यार्थी त्यांच्याकडे होते. आणि मी 4 वर्षाची होते तेव्हा बाबांकडे गेले. आणि मग 4 वर्षाची असल्यापासून मी लग्न होईपर्यंत बाबांकडेच आहे. बाबांनीच मला घडवलं, शिकवलं. असा हा परमार्थ इथपर्यंत चालू झाला. बरोबर आहे. पण त्या काळामध्ये एवढ्या स्त्रिया कीर्तनकार होत्या का बरं? एक सांगायचं झालं तर त्या काळामध्ये स्त्रिया थोड्या क्वचित होत्या. हां, कारण त्या काळामध्ये असतील तरी प्रसार माध्यमाचं साधन एवढं जास्त नव्हतं. आताच्या काळात प्रसार माध्यमाचं साधन जास्त वाढलं. महिलाही आताच्या काळामध्ये जास्त वाढलेल्या आहे, कीर्तनकार म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणा. अच्छा, प्रसार माध्यम नव्हते म्हणून ते आधी एवढं समोर येत नव्हतं ना. बरोबर आहे. प्रसार माध्यमामुळे आता जास्त वाढत चाललं. महाराज तुम्ही? आमच्या घरातही पहिल्यापासून परमार्थ होतो. आजोबा नेहमी रामायणाचे पाठ करतात. रामचरितमानसाचे फार मोठे उपासक आहेत आणि ते कथेचे रसिकही आहेत. मग त्यानंतर लहानपणापासून रामायण ऐकत असताना मलाही रुची झाली की आपण कथा शिकावी. मग त्यानंतर आमच्या गावातच माझे गुरुदेव आहे श्री श्री एकाधारट महामंडळेश्वर स्वामी भागवतानंदगिरीजी महाराज. हे मोठे कीर्तनकार होते. मग बाबांकडं लहानपणापासून जात असताना अनेक संतांची संगती लाभायची. आणि मग त्यानंतर बाबांना मी एक दिवस विचारलं की बाबा मला कथा शिकायची. मग बाबा म्हणाले काय हरकत नाही. मग त्यानंतर त्यांच्याद्वारे मी वृंदावनला शिकायला गेलो.
अच्छा. आणि मग त्या ठिकाणी भरपूर साधू संगती घडली. त्यांच्याकडं वृंदावन क्षेत्रामध्ये मोठे विद्वान आहेत, आदरणीय नेत्रपाल शास्त्रीजी महाराज, त्यांच्याकडे माझं भागवताचं शिक्षण झालं. अच्छा. आणि मूळ पाठाचं शिक्षण मात्र पांडे गुरुजी म्हणून प्रसिद्ध मूळ संहिताचे वक्ते आहेत, त्यांच्याकडं माझी संहिता झाली. आणि कथा कशी करायची हे नेत्रपाल शास्त्रींकडं माझं ते अध्ययन झालं. मग ते आल्यानंतर मग बाबांची मोठी परंपरा होती आमच्या गुरुदेवांची, आणि मग त्या वारसा मला लाभला. आणि मग महाराष्ट्रभरामध्ये कथा वगैरे कीर्तन चालायला लागले. चालू आमच्या जीवनामध्ये एक साम्य आहे. त्यांच्याकडे त्यांना शिकवणारे ते एक ब्रह्मचारी महात्माच होते आणि मला शिकवणारे पण ब्रह्मचारी महात्माच होते. बरं, आता शिकवणीचा विषय निघालाच आहे, तर शिक्षण काळामध्ये काय असतं की बऱ्याच वेळेस आपण पाठ करतो पण गुरुच्या समोर गेल्यानंतर ते विसरतं किंवा कधी कधी पाठच होत नाही. मग त्याच्यामुळे कधी कधी त्यांच्या रागाला सामोरे जावं लागतं किंवा त्यांचे बोलणे खावं लागतात. असा एखादा किस्सा आहे का कधी दोघांसमोरचाही? हो, आहेत ना. जेव्हा मी वृंदावनला शिकायला होतो, आमच्या गुरुजींचा स्वभाव फार स्ट्रिक्ट होता आणि पाठांतर करायला द्यायचे भागवताचे श्लोक वगैरे. अच्छा. एक दिवस माझ्याकडून पाठ नाही झालं, आश्रमात राहत होतो, त्या व्यस्ततेमुळे तिथं सेवा करावं लागायचे म्हणून त्या व्यस्ततेमुळे नाही झालं. आमचे गुरुजी 5-5 छड्या द्यायचे एका श्लोकाला 5 छड्या. हां, मग असं थोडं प्रतीत झालं की आपण शाळेत छड्या खायचो, इथेही छड्या खातोय नाही का. आणि मग त्यानंतर मी एकदा छड्या खाल्ल्या, त्यानंतर छड्या खाण्याचा योग काही आला नाही, कारण मी आधीच अभ्यास तयार करून घ्यायचो. माझा स्वभाव आहे, मला गुरुजींनी जेवढा अभ्यास दिला तेवढा पूर्ण झाल्याशिवाय मी गुरुजींसमोरच जात नव्हते. 2 दिवस अभ्यास पूर्ण झाल्यानंतर 2 दिवस समोर यायचं. थोडा लेट जाऊ पण पूर्ण झाल्यानंतरच. त्याच्यामुळे छड्या खाण्याचा योग काय जास्त अभ्यासामुळे तरी नाही आला, तसा आला असेल पण अभ्यासामुळे नाही. बरं, त्याच्यामध्ये आणखी एक विचारायचं झालं तर अभ्यास ज्यावेळेस चालू आहे किंवा पूर्ण झाल्यावरती आपण नवीन नवीन कीर्तन करायला लागतो, मग बऱ्याच वेळेस आपले गुरुजी आपल्या समोर बसलेले असतात किंवा ऐकतात. मग ती ऐकल्यानंतर किंवा ते समोर आहेत आणि आपण कीर्तन करतोय, अशी पहिली वेळ ती अनुभूती काय होती? माझं पहिलंच कीर्तन माझ्या गुरुजींसमोरच झालेलं, बाबांसमोरच झालेलं आहे. समोर 5,000 पब्लिक होतं. पहिलंच कीर्तन बाबांच्या जागेवर. हो, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये निपाणी गाव आहे. फार मोठ्या अधिकारी महात्म्याचं आदल्या दिवशी कीर्तन होतं आणि बाबा म्हणाले की या मुलीचं कीर्तन करायचं. अचानक ठरलेलं होतं ते. बाबांचे 2 कीर्तन होते, काला जागर असं म्हणून. गावकऱ्यांनी सांगितलं फार छोटी मुलगी आहे, फार मोठ्या महात्म्याचं काल कीर्तन झालं पण लोकांचा एवढा प्रतिसाद नव्हता त्याला, आणि इथं एवढी दिसती. लोक कानात देऊन विचारायची तुझं पहिलं कीर्तन आहे का, आधी कीर्तन पहिलेच आहे ते. फार आणखी चकित होऊन गेले. कीर्तन झाल्यावर प्रतिसाद काय होता लोकांचा? कीर्तन झाल्यानंतर सर्व पब्लिक इतके खुश झाले. दुसऱ्या दिवशी बाबांचं शेजारच्या गावात कीर्तन होतं, पण बाबा सांगतात की सगळे निम्मे लोक कीर्तनाला तिथं आले मुक्ताई सोबत जायचं म्हणून, कीर्तनासाठी नाही, मुक्ताई सोबत जायचं म्हणून. आणि तेव्हा लोकांचे आशीर्वाद भेटले आणि तिथून पुढे रुची वाढत गेली. म्हणूनच आज तुमचे जे व्हिडिओ युट्यूबला मिलियनमध्ये किंवा लाखोंमध्ये पाहत आहेत, ते पहिल्याच कीर्तनाला 5,000 लोकांचा आशीर्वाद आहे म्हणजे पुन्हा लाखोमध्ये मिळणारच आहे. महाराज तुमचा काय आहे का? हो, आहे ना. जेव्हा मी कथा करायला लागलो, बाबांचं लक्ष असायचं. बाबा स्वतः 3ऱ्या कथेला आले. 2 कथा मिस झाल्या. बाबांना निमंत्रण होतं, बाबांच्या भक्त मंडळीतच कथा होते. पण बाबांना कार्यक्रम भरपूर असायचे, त्यामुळं त्या व्यस्ततेमुळे बाबा 2 कथेला आले नाही. पण 3ऱ्या कथेला आल्यानंतर बाबाला आनंदही झाला. जी संभाजीनगरमध्ये कथा होते आणि त्या कथेमध्ये बाबा आल्यानंतर बाबांना तो एक समाधान झालं की बाबांनी माझा लहानपणी खूप लाड केलेला आहे. आणि त्यांच्या सानिध्यात राहून असं मी तयार झाल्यानंतर बाबाला एक समाधान लाभलं. बाबांनी खूप सारा आशीर्वाद दिला आणि बाबांच्या चेहऱ्यावर जो आनंद त्या दिवशी मी पाहिला, तो जगात कुठंच मला तो आनंद मिळणार नाही. अजूनही तो क्षण मला आठवतो. आणि त्याच आनंदाचा आशीर्वाद आहे की कुठेतरी आज एवढे तुम्ही चालताय, प्रसिद्ध आहेत. बरं, आता माझा प्रश्न जो आहे दुसरा, तो ताई फक्त तुम्हाला आहे. आणि पहिल्याच कीर्तनाला तुमचे 5,000 लोक होते असे तुम्ही म्हटल्या. मग त्याच्यानंतर आपण जुगलबंदी कीर्तनाची सुरुवात करावी किंवा असं काही एक संकल्पना करावी, हा विचार कधी आला बरं डोक्यात? आणि नेमकं याच्या मागचा हेतू काय होता त्यावेळेस? एकदा आमचे बाबा प्रवचनाला गेले. दशक्रियाचं प्रवचन होतं. प्रवचन सुरू झालं, रस्त्याच्या पलीकडं भांडण चालू होतं आणि 25-30 लोक प्रवचनाला, भांडणाला गाड्या थांबून लोक भांडण ऐकायचे. तिकडं 200 लोक भांडण ऐकायला.
आणि प्रवचनवाले सुद्धा भांडण सुरू झाल्यानंतर उठून तिकडे गेले आणि भांडण संपल्यानंतर परत येऊन बसले. बाबांनी विचार केला भांडणाला जास्त लोक येतात, या कीर्तन प्रवचनापेक्षा सुद्धा भांडणामध्ये लोकांचा जास्त इंटरेस्ट आहे. मग आपण हाच परमार्थ भांडणामधून मांडू. आणि मग भांडणामध्ये कीर्तन का कीर्तनामध्ये भांडण. जुगलबंदी म्हणजे काय? जुगलबंदी म्हणजे संवाद, जुगलबंदी म्हणजे परिसंवाद, जुगलबंदी म्हणजे वादविवाद, शास्त्रार्थ चर्चा, खंडन मंडन. आणि मग या चर्चेमधून ही जुगलबंदी संकल्पना पुढे आली. तशी ही संकल्पना फार जुनी आहे, कारण जुगलबंदी म्हणजे संवाद, आणि संवाद हा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. संतांचा सुद्धा संवाद आहे. पूर्वीचे गुरु वगैरे त्यांचे डिबेट्स चालायचे अशा. हा, तो संवाद म्हणजे जुगलबंदी. गुरु शिष्याचा एक संवाद असतो म्हणजे जुगलबंदीच असतो. तर पहिल्या जुगलबंदीचं कीर्तन तुम्ही कधी केलं बरं? पहिली जुगलबंदी 5-6 वर्षांपूर्वी झाली. अच्छा. हा, 5-6 वर्षांपूर्वीच केली आम्ही. त्याच्यानंतर व्हायरल झालेलं कीर्तन कोणचं? व्हायरल झाली ती TV वरती झी टॉकीजला अध्यात्म आणि विज्ञान हा विषय होता. हा, त्यावेळेस लग्न झालेलं नव्हतं आणि तेव्हापासून सर्व समाजामध्ये, तेव्हा प्रसार माध्यमही नव्हती जेव्हा आम्ही सुरू केली. एवढे 4-5 वर्षामध्ये प्रसार माध्यम जास्त वाढली आणि मग TV चॅनलच्या माध्यमातून अलीकडे परमार्थही जास्त वाढलेला आहे. मला वाटतं हे लॉकडाऊन आलं त्यापासून तर हे 4Gचं आल्यामुळं जास्तच वाढलेलं आहे आणि हे चांगलं आहे आपल्या. आणि आता तरुणही जास्त परमार्थाकडे वळायला लागली आणि त्या मागचा हेतूही एकच आहे की ही तरुण पिढी सुधारली पाहिजे, कारण तरुण पिढीनं या परमार्थ मार्गाकडे वळालं पाहिजे. नक्कीच नक्कीच. एक म्हणही आहे आपल्या इकडं की हिंदीमधली म्हण आहे की लोहा लोहे को काटता है. तसं एक तरुणच जे विचार पुढच्या तरुणाच्या हृदयामध्ये रुजवू शकतो, तो त्यांच्यापेक्षा वरिष्ठ वयाचा किंवा आणखी कमी वयाचा रुजवू शकणार नाही. हा, तुम्ही काढला आहे तुमच्या की ही चर्चा कशी सुरू झाली लग्नाची आणि परत हे लग्नापर्यंत कसं आलं? सुरुवातीला लग्न विषय सुरू झाला, लग्न करायचं. तर पाहुणेरावळ्यांनी माझा बायोडाटा यांना दिला, यांचा बायोडाटा माझ्याकडे आला. मग आल्यानंतर ते मुक्ताई महाराजांचे मामा आहे सुदाम महाराज, सुदाम मामा चव्हाण, त्यांनी मग मला फोन केला की महाराज आम्ही अशा पाहुणे आहे, असं असं बरे नातेगोते सांगितले. त्यांनी नातेगोते सांगितल्यानंतर लग्नाचं काय प्रयोजन तुमचं? म्हणलं मला माझ्या फील्डचीच मुलगी पाहिजे की जेणेकरून आपण एवढं धर्मप्रचार करतोय, एवढं सगळं आपल्याला समजून घेणारे पाहिजे, नाही का? मग मी थोडंसं विचार केला. मग त्यानंतर आमचं लग्नाच्या गोष्टी मग जुळत आली. जसं समाजामध्ये अगोदर ओळख नव्हती. बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन असतं की आमचं लव्ह मॅरेज आहे. तसं काही नाही, अगोदर आमची ओळख काही नव्हती. हे मामानी जुळवले, बायोडाटे एकत्र आले, त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो. डायरेक्ट पाहण्यासाठी आले तेव्हा आम्ही एकमेकाला पाहिलं. त्यावेळेस हे बायोडाटे वगैरे एक्सचेंज होत होते, त्यावेळेस याच्या आधी ऐकून होते का तुम्ही एकमेकांविषयी? नाही. नाही, तुम्ही पण नाही, म्हणजे कुणीच ऐकून नव्हते? नाही. अच्छा. बरं, काय कीर्तनामध्ये आपण सासू सुनेचे किंवा नवरा बायकोचे विनोद सांगत असतो आणि आता तुम्ही एक सूनही आहात आणि एक पत्नी आहात, तेव्हा रिअल लाईफमध्ये असं कधी अनुभवायला भेटतं का बरं? म्हणजे आपण एक म्हणतो ना किंवा शादी का लड्डू खाओ तो भी पछताओ, ना खाओ तो भी पछताओ, तसं तुम्हा दोघांचा अनुभव काय बरं इतक्या दिवसांचा? पहिले मीच कथेच सांगायचं नाही का, शादी का लड्डू जो खाए वो पछताए, न खाए वो पछताए. बरेच जण ज्यांचे लग्न झाले ते मित्र मला म्हणायचे तू महाराज आहे, तू लग्न नको या फंदात पडू नको. पण विचार केला की आता घरच्यांचं म्हणलं होतं की लग्न केलंच पाहिजे नाही का, पाहुण्यारावळ्यांचा विषय, तुला परमार्थ करायचा ना, मग गृहस्थ होऊन कर, आहे काय? मग त्यानंतर बरेचशी उदाहरणं आम्ही देतो कथामध्ये. पहिले जे उदाहरण द्यायचो तेव्हा काही वाटत नव्हतं, पण आता उदाहरण द्यायला लागलं की लोकांना वाटतं यांच्या घरातलं असं. बरं, साधारण आता किती महिने झाले असतील लग्नाला? आमच्या लग्नाला 5-6 महिने चालू. बरं, आता या 5-6 महिन्यामध्ये आधी जी काही उन्हाळपणाचे लक्षण होते लग्नाच्या आधीचे, मग त्याच्यानंतर लग्न झाल्यापासून जबाबदारीच्या गोष्टी सांभाळल्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत बरं दोघांच्या? जबाबदाऱ्या तशा लहानपणापासून जबाबदाऱ्या माझ्याकडे काही नव्हत्या, कारण लहानपणापासून अभ्यास एके अभ्यास, अभ्यास एके कीर्तन, कीर्तन आहे अभ्यास, बस एवढंच होतं. जबाबदारीची जाणीव पहिली नव्हती आणि आताही नाही. जबाबदारी फक्त एवढीच वाढली की दोन्ही घरं आपल्याला सांभाळता आले पाहिजे, जे नातं आपण जोडलंय ते नातं टिकवता आले पाहिजे, बाई एवढीच एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी प्रत्येक सर्वसामान्य मुलीच्या जीवनामध्ये सुद्धा असतेच. तुम्ही महाराज? मला काही असं विशेष जड जात नाही बरं का,
पहिल्यापासून घर सांभाळायची सवय आहे नाही का. आणि आपण समाजामध्ये जसं वावरतो, आपण काय अपेक्षित आहे समाजाला, आपण कसलं वागलं पाहिजे, ह्या गोष्टी पहिल्यापासून अंगामध्ये असल्यामुळं लग्न झाल्यानंतर काही विशेष चेंज झाला नाही. उलट आम्ही एकमेकांना समजून घेतो. तिचे प्रोग्राम असतात, कधी माझे प्रोग्राम असतात, आणि हीच मोठी गोष्ट आहे. मला वाटतं त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कोणती की आधी आपण परमार्थ करत होतो आणि परत आपल्याला जीवनसंगिनी परमार्थ करणारीच मिळाली, आता तीच रूढी पुढे चालते. याच्यापेक्षा मोठा आनंद कुठला असू शकतो. मग अशीच म्हटलं की बाबा आपण कीर्तनामध्ये विनोद वगैरे करत असो सासू सुनेचे, तर स्पेशली आता तुम्ही एक सून आहात, मग रिअल आयुष्यामध्ये बी तेवढेच म्हणजे कीर्तनात आपण विनोद सांगतो त्याप्रमाणे सासू सुनेचं नातं असतं का? म्हणजे कसं एक कीर्तनकार म्हणून तुम्हाला कशी वागणूक मिळते? कीर्तनकार म्हणून तसं या घरामध्ये पाहिलं तर सून म्हणून मी वावरतच नाही. एक मुलगीच आहे. सासू सासरे सुद्धा सांगतात की मी मुलगी आहे. मी चेष्टावर सुद्धा सांगत असतो, हे तुमच्या या घरातले जावई आहे, मी मुलगी आहे. आणि अगदी सासू सासरे आई वडील रडतात, मुलगी माहेर येऊन निघाली की सासरला निघाल्यानंतर आई वडील रडतात. परंतु इथं उलट आहे, मी माहेराला निघाल्यानंतर सासू सासरे रडतात. आपण जे विनोदाने किस्से सांगतो ते खरोखर विनोदच असतात असं तरी मला वाटतं. प्रत्येकाच्या घरात कसं आहे ते काही मला माहिती नाही, पण माझ्या घरामध्ये आई वडिलाप्रमाणे नाही तर आई वडीलच आहे. बरोबर आहे, नक्कीच. बरं आता काय आहे की कीर्तनकार म्हणले शेड्यूल तर बिझी राहतच असेल, मग संध्याकाळी उशिरा येणं, मग सकाळी उशिरा उठणं, मग घरचा स्वयंपाकाचा टाइम तर होऊन गेलेला असतो 9-10 वाजेपर्यंत. त्यावेळेस आपण उशिरा आल्यानंतर समजा पहाटे 4ला आलो तर 10च वाजणार आपल्याला उठायला. मग तशा वेळेस कधी सासूबाईंचं बोलणं नाही का खावं लागलं? नाही, काहीच नाही, कधीच नाही. बरं महाराज तुम्ही खरं सांगा आता. काही नाही, व्यवस्थित, सगळं व्यवस्थित चालू. स्वयंपाक कशा बनवतात बरं? एकदम सुंदर, कशातच कमी नाही. हो. आता दिवाळीचा शुभ पर्व चालू आहे आणि लोक आपली त्याच पर्वावरती लोक ही मुलाखत पाहतायत आपली. तर तुम्हा दोघांच्याही आयुष्यामध्ये एक सक्सेस रूपी दिवाळीची अनुभूती कधी झाली बरं? जेव्हा या परमार्थ मार्गामध्ये कीर्तनाला सुरुवात केली तीच खरी माझी दिवाळी होती. 4-5 वर्षापर्यंत, 4थी-5वी पर्यंत मी या क्षेत्रामध्ये होते, पण कीर्तन प्रवचन वगैरे याचा काही गंध नव्हता. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये मी नव्हते. परंतु माझ्या आजोबांनी सुरू केलं, ही मुक्ताई कीर्तन करेल का? बाबा म्हटले हो करेल, कारण त्यावेळेस मी बोलत सुद्धा नव्हते, कोणाशीच बोलत नव्हते. आताचा स्वभाव त्यावेळेचा स्वभाव फार डिफरंट होता. आणि मग 3 महिन्यामध्ये बाबांनी मला ट्रेन केलं. बाबांनी सांगितलं तू पहिलं कीर्तन कर. आणि मग ज्यावेळेस मी पहिलं कीर्तन केलं त्यानंतर खरं तर माझी लाईफ पूर्णपणे चेंज झाली. तो क्षण म्हणजे माझ्यासाठी दिवाळीचा क्षण होता. महाराज तुम्ही? मी एक स्वप्न पाहिलं होतं माझं, म्हणजे माझंच वैयक्तिक नव्हतं, आईचं सुद्धा होतं. आईचं स्वप्न होतं की माझा मुलगा कथाकार व्हावा. तिची फार इच्छा होती आणि त्यासाठी तिने खूप परिश्रमही केले. त्यानंतर शिकून आल्यानंतर जसं जसं मी कार्यक्रम करायला लागलो, लोकांच्या मनात माझ्याविषयी एक जागा निर्माण झाली, एक आदर निर्माण झाला, एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून माझे महाराष्ट्रभर सगळीकडं हे झाले, प्रचिती झाले. त्यानंतर मी व्यासपीठावर बसल्यानंतर मला खरं वाटलं की आज आपण सक्सेस झालो नाही का. एक उद्देश असतं माणसाचं आणि ते उद्देश पूर्ण झाल्यानंतर असं वाटलं की खरंच आज आपण आपला जीवनाचा सार झाला. तीच खरी दिवाळी मानता येईल. आणि दुसरी जीवनाची गोष्ट की जी जीवनसंगिनी आहे, पत्नी आहे, ती हिच्यासारखी प्रचलित कथाकार, कीर्तनकार आणि समजूतदार अशी मिळाली. खरंच तर ह्या वर्षीची दिवाळी आमची स्पेशलच असणार आहे. हा प्रश्न का विचारला मी, कारण ही दिवाळी येते जाते, पण खरी दिवाळी ती म्हणावं लागेल ज्या दिवशी आपण आपल्या आयुष्यात आपल्यासाठी काहीतरी केले किंवा लोकांसाठी काहीतरी केले आपल्या कर्तृत्वाने, तर ती खरी दिवाळी म्हणावं लागेल. म्हणून मी तो प्रश्न विचारला. कारण तुकोबारायांनी म्हणलेलं आहे की दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील. तर त्याच संतांचं वाङ्मय तुम्ही पुढे नेत आहात आणि त्याच संत वाङ्मयामध्ये कार्य करत असताना तो दिवस माझा दिवाळीसारखा होता हे म्हणताय. मला वाटतं याच्यापेक्षा मोठा आनंद कुठला असतो? ज्यावेळेस तुम्ही दोघंही इथून जाता, कुठेही कीर्तनासाठी महाराष्ट्रभर तुम्ही फिरता आता, तर त्यावेळेस एक कीर्तनकार म्हणून उभारताना, एक स्पेशली यंग जनरेशन आहात म्हणून विचारतो की एक कीर्तनकारमधून उभारताना एक काय जबाबदारी असते वा स्वतःवरती? एक कीर्तनकार म्हणून समाजासमोर जाताना समाजाला अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हींची सांगड घालून समाजासमोर आपण प्रबोधन केलं पाहिजे. कारण फक्त अध्यात्म सांगितल्यामुळे एक ठराविक एजची पिढी आपल्याकडे येणार आहे आणि फक्त विज्ञान सांगितल्यानंतर फक्त तीच पिढी आपल्याकडे येणार आहे. युथ पिढी
ती आपल्याकडे येणार आहे. परंतु आपण विज्ञान सांगून आपला अध्यात्म पटवून द्यायचं आहे, म्हणून या दोन्हींची सांगड घालून आपण समाजासमोर प्रबोधन केलं पाहिजे. अगदीच बरोबर आहे. म्हणून संतांनी म्हणले की तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तने. तुम्ही त्यांना जास्त ज्ञान सांगा, ते त्यांच्या डोक्याच्या वरूनच जाणार आहे. जास्त विनोद सांगा तर मग कीर्तनाची मर्यादा राहणार नाही. मग एक दोन्हीचं मिश्रण करून सांगणे हे एका कीर्तनकाराचं काम आहे म्हणायचं. बरं, आता युथ पिढीचा विषयच निघालेला आहे. तर तुम्ही दोघं किंवा तुम्हाला दोघांना आवडणारे आजच्या पिढीचे एक कीर्तनकार कोण, की तुम्हाला वाटतं किंवा यांची समाजाला गरज आहे ना असे कीर्तनकार आणखी व्हायला पाहिजेत? युवा कीर्तनकारांचा विषय जर घेतला तर बरेच कीर्तनकार आहे की ज्यांचे विचार आणि सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे हे तरुणांना आवडतात, तरुणांपर्यंत पोहोचतात. जर विचार केला की चांगले कीर्तनकार कोण आहे असा जर विचार केला, ज्यांचे विचार मनामध्ये रुजतील किंवा मनाला लागतील किंवा माणूस जीवनाचं परिवर्तन करेल, असे वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांचे जर विचार ऐकले आपण तर निश्चित तरुणांचं मनाचं परिवर्तन होईल. जो भटकणारा तरुण आहे तो कुठेतरी स्थिर राहील आणि आपल्या योग्य मार्गाचं मार्गदर्शन करेल. मला वाटलं तुम्ही यंग म्हणल्यानंतर तुम्ही ताईंचं नाव घ्यायला पाहिजे होतं. बरं, ठीक आहे ताई, तुम्ही आता मी आता यांचं घेऊ का? एक महिला कीर्तनकार जर पाहिलं तर फार पूर्वीपासून ज्यांनी खरं तर महिला कीर्तनकारांमध्ये एक आदर्श स्थान घडून दिलेलं आहे, जुन्या कीर्तनकार संत मीराबाई मिरीकर, फार उत्कृष्ट कीर्तनकार. त्यांचा आदर्श खरं तर महिलांनी घेतला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. तुम्ही सांगितलं की तुमच्या दिवाळीची सुरुवात किंवा तुमची दिवाळी त्या दिवशी झाली ज्या दिवशी की बाबा परमार्थामध्ये आलो, परमार्थाची सुरुवात झाली. तर बऱ्याच जणांचं काय असतं की जीवनामध्ये एक एम्स असतात, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे किंवा तिथपर्यंत गेल्यानंतर खऱ्या दिवाळीची अनुभूती ते करतात. तसं एक तुम्हाला जर विचारलं की आणखी काय भविष्यामध्ये स्वप्न आहेत की ज्या स्वप्नाची अनुभूती तुम्हाला करायला आवडेल, एक काय सांगाल तुम्ही? पहिले एकटा परमार्थ करायचो नाही का, एकटा परमार्थ करायचो तेव्हा वेगळे स्वप्न होते. पण आज मुक्ताई महाराजांची संगती लाभली, सोबत आहे. ते एक विशेष दिवाळी त्या दिवशी साजरी होईल की दोघांचंही नाव, दोघं मिळून जो परमार्थ होणार आहे, जो त्याचं जे यश येणार आहे, त्याला जे लोक ओळखणार आहे, तेव्हा ती खरी दिवाळी असेल असं मला वाटतं. आजपर्यंत जो परमार्थ चालू केलेला आहे, आजपर्यंत चालत आलेला आहे, तो असं अखंडित चालू राहावा, बस एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि त्याचा शेवटही गोड झाला पाहिजे, ती खरी दिवाळी असेल. अगदी ते होणारच आहे, त्याच्यात काही विषय नाही. कारण पहिल्याच कीर्तनाला तुमच्या 5,000 लोकांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हा दोघांचे गुरुही खूप म्हणजे एक दिव्य पुरुषासारखे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं होणारच आहे, त्यात काही वाद नाही. आणि त्यांच्या आशीर्वादाची अनुभूती आपल्याला वेळोवेळी येते. ते कसं तुम्हाला सांगतो की बाबा खरंच संतांची सुद्धा आपल्यावर कृपा आहे म्हणावं लागेल आजच्या जनरेशनवरती, की का अभंगाचा अर्थ आपण इथे बसून सांगतो आणि लाखो लोक ते ऐकतात. हे माध्यम आधी नव्हते, तर ही संतांचीच कृपा म्हणावं लागेल की आपल्या काळामध्ये हे माध्यम आहेत आणि त्या माध्यमांचा उपयोग आपल्याला या गोष्टीसाठी करता येतो की त्यांचंच वाङ्मय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं. खरंच भाग्याची गोष्ट आहे खूप. आणि त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मुलाखत लोकांच्या समोर जाते आणि तुम्ही त्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो मी. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता आपला आजचा एपिसोड. मजा आली असेल, जर आवडला असेल तर शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया का अशाच व्हिडिओमध्ये, अशाच व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.